शेतकऱ्यांनो सावधान, जमीन वाचवा, दलालांना हाकलून द्या. सत्ता मिळाली की कायदेही आपल्या सोयीने वाकवायचे असा प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक चर्चा सध्या अलिबाग तालुक्यात रंगत आहे. लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य नागरिकांना नियमांच्या चौकटीत अडकवले जाते, मात्र सत्ताधाऱ्यांसाठी वेगळीच मोजपट्टी वापरली जाते का, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटत आहे. म्हात्रोळी परिसरात जमीन व्यवहार आणि त्यानंतर सुरू झालेल्या कथित मोजणी हालचालींमुळे प्रशासनाच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अलिबाग तालुक्यातील जमिनींचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. सेलिब्रिटींसह राजकीय नेतेही अलिबागमध्ये जमिनी खरेदी करण्यामध्ये अग्रेसर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. जमिनींच्या वाढत्या भावामुळे सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आमिष दाखवून व वेळप्रसंगी दबाव आणून कवडीमोल किमतीत हजारो एकर जागा विकत घेतली असल्याचे अलीकडेच समोर आले. तो सत्ताधारी नेता कोण, हा प्रश्न संबंध अलिबागकरांना पडला आहे. अशातच काल विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचा जागेसंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आणि अलिबागकरांच्या मनात संशय निर्माण झाला. कालपासून व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील नेमकं सत्य काय? व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करून बनवला आहे की खरा आहे, हे कृषीवलच्या टीमने जाणून घेतलं. त्यातूनच नार्वेकरांचा तो व्हिडिओ खरा असल्याचे समोर आले आहे. याबाबतचा संपूर्ण घटनाक्रम कृषीवलने जाणून घेतला असून लवकरच ते प्रकरण संपूर्ण रायगडकरांसमोर येणार आहे. तसेच अलिबाग तालुक्यातील त्या हजारो एकर जागा घेणारा तो सत्ताधारी नेता कोण, याबाबतचे पुरावे कृषीवलच्या हाती आले असून लवकरच लँड डीलिंग करणारे आणि बेछूटपणे जागा खरेदी करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांचे पितळ उघडे पडणार आहे. खारेपाटासह मांडवा, रेवस, बोडणी, मिळकतखार, म्हात्रोळी, झिराड, वाघराण आदी ठिकाणी कोणता सत्ताधारी नेता जमिनीचे व्यवहार करत आहे, साठे करार कसे झाले आहेत, दलालांची रखडलेली टक्केवारी याबाबत माहितीही कृषीवलच्या हाती आली असून कोणत्याही शेतकऱ्याला त्यांच्या जागेबाबत कसलीही तक्रार असल्यास आमच्याशी 8149696566 या नंबरवर किंवा krishivalnews@gmail.com या ईमेल ID द्वारे संपर्क साधा. तुमचे नाव कायम गुलदस्त्यात राहील, ही जबाबदारी आमची राहील. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.